आवाज बारीक कर रे. हे बघा काय चाललंय. काल रात्री पडलाय, थोडं हाताला लागलंय तरी फोन बघायचं चाललंय. बघा आवाज बारीक कर रे. कॉपी रायटिंग. हात दुखतंय. आज दवाखान्यात नाही. आज रविवार सगळे दवाखाने बंद. मोठ्या दवाखान्यात इमर्जन्सीमध्ये नायरला न्यावं म्हणलं. बघू संध्याकाळी नेते 5 वाजता. कोण बघायचं सोडते. हात धरून चालले बघायचं. कुणाला कुठं पडला रे आदित्य. कसं काय काय करत होता. चालतं ना पण नाही पळायचं ना. टावेल गुंडाळलाय हाताला. इकडे बघा कसं वाकून वाकून चाललंय. एकदम वाकून वाकून. आणि बारकी गेली खेळायला. तिला काय आज रविवार सुट्टी. दिवसभर नाश्ता केला, आंघोळ नाश्ता झाला की बाहेर पळाली. आता जबरदस्ती बोलवलं, थोडासा भात दिला खायला, तो खाल्ला, परत गेली. आज पप्पाने फोन पण दिला. रविवारशिवाय त्यांना फोन नसतोय. शनिवारी अर्धा दिवस, शनिवारी पण असतो थोडा वेळ, रविवारी दिवसभर असतो त्यांना. आठवड्यातनं 2 दिवस फक्त. हिरवी त्यांना फोन नसतो. फोन दिलाय पप्पाने तरी पण नाही. तरी पण खेळायचं. खेळायला गेली. खेळायला पण शनिवार रविवारशिवाय भेटत. आज बसला बघत, त्याचीच मजा. बघा आता आधीचं घर बसल्या कसल्याने दुखापत केलंय. आज सुट्टी खेळायला गेला आणि पडून आला. आता एवढा उन्हाचं दवाखाने बी नाही कुठले उघडे. आणि एमर्जन्सीमध्ये तर मोठ्या हॉस्पिटल आणायचं. तेवढ्या उन्हाचं कसं जाणार. एवढं काही दुखत नाही पण दुखतंय. लागलंय तर खरं. हात पण उचलायला नाही पण रडला बिडला नाही बरं का. त्याच्यामुळं मग मी गप्प बसले. मला 4-5 वाजता जरा उठून जावं त्याला घेऊन. पप्पा पण त्याच्या कामानिमित्ताचं म्हणजे आठवड्यातून 1 दिवस सुट्टी असती तर ते काय असतात आठवड्याची कामं. तर एक काम आहे तर बाहेर गेले. मग त्याला घेऊन जायला मलाच लागणार आहे. पण लेकरं बघा ना कशी आहे. 1 दिवस सुट्टी तर काही ना काही घरी बसल्या उद्योग करून ठेवतात. किती डोक्याला एक टेन्शन कमी आहे का. आता त्याला दवाखान्यात घेऊन जायचं, परत येऊन सगळं घरात आवरायचं. मी सकाळी गेली होती बाजारात, तर सकाळी जर लागलं असतं तर मग नेलं असतं मी त्याला नायरला तिकडं. तो चांगला खेळत होता. आंघोळ नाश्ता केला आणि खेळायला गेला, पडून आला, पळत होता. काय गाणं चाललं कसं रेंज नाही. असं चाललंय फोनला. आमच्याकडे रेंजचा लई प्रॉब्लेम आहे.